नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बोलतोय राजकारणातल्या नव्या पिढीबद्दल। आपला जो व्हिडिओ आहे सुजय विखे यांच्यावरती बनवलेला आपण या विधानसभा निवडणुकीनंतर जी काही परिस्थिती आपल्याला दिसली त्यानंतर त्याला तुम्ही खूप लाईक केलं। तो व्हिडिओ तुम्हाला खूप सर्वांना आवडला, कमेंटही केल्या, त्याबद्दल धन्यवाद। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवीन नवीन माहिती घेऊन मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे। आज आपणही अशाच एका व्यक्तीबद्दल बोलतोय जो राजकारणात आहे। राजकारणी पार्श्वभूमी पण आहे त्यांच्या फॅमिलीची, पण तो आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणापासून थोडासा अलिप्त असा राहतोय। अशा व्यक्तीबद्दल आपण आता बोलतोय। निश्चितच मी बोलतोय सत्यजित तांबे यांच्याबद्दल। सत्यजित तांबे हे नाव तुम्ही ऐकलंच असाल। म्हणजे युवा नेतृत्व, म्हणजे त्यांची सुरुवात तुम्हाला सांगायची झाली तर खूप चांगली झालेली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसचे ते मोर्चाचे अध्यक्ष राहिलेले आहेत। झेडपी अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर यांचे हे राहिलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये त्यांनी काम केले। आणि त्यानंतर दुसऱ्यांदा परत विधान परिषदेचे सदस्यही राहिलेले आहेत। विधानसभेचे आपल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे 2017 साली 17 साली ते एकदा निवडून आले आणि 2022 ला पुन्हा ते निवडून आले। फरक एवढा आहे की पहिला त्यांच्याविषयी पार्श्वभूमी सांगतो सत्यजित तांबे यांच्याविषयी। त्यांचे मामा हे बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे अध्यक्षही राहिलेत आणि नावाजलेलं नाव आहे राजकारणातलं। आणि त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात जे बाळासाहेब थोरात यांचे वडील। आणि त्यांचे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एवढी राजकारणी पार्श्वभूमी आहे, कर्तृत्वही आहे। आपण विधानसभेमध्ये भरपूर वेळेस त्यांना प्रश्न मांडताना ऐकलंय। अभ्यासू, तडफदार आणि बोलताना शब्दांची एकदम साच्यामध्ये खूप चांगली त्यांची हे असते, बोलताना, भाषण करताना, प्रश्न मांडताना। सो अशा महत्वाच्या एवढे सर्व गुण संपन्न असलेला माणूस जेव्हा अपक्ष म्हणून निवडून येतो 2022 मध्ये त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला। आपले वडील काँग्रेसने आपल्या वडिलांना, त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली होती, पण यांनी अपक्ष भरून त्यानंतर ते निवडून आले 2022 साली। राजेंद्र विखे जे राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाऊ आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी भरला होता फॉर्म। आणि नंतर राजेंद्र विखे यांनी अपक्ष म्हणूनच भरला होता, त्यांनी पण विथड्रॉ केला फॉर्म। सो खूप काही फरक आहे, खूप काही म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा कर्तृत्ववान, एवढा सर्वगुण संपन्न म्हटलं तरी काही हरकत नाही। त्यांची शालीनता, म्हणजे बोलण्याची पद्धत खूप काही आहे, पण असा माणूस एवढे याच्या विरुद्ध आहे, म्हणजे अपक्ष म्हणून आज कार्यरत आहे, हे कुठेतरी वेगळं वाटतं। आणि निश्चितच ह्या माणसाने म्हणजे सत्यजित तांबे यांनी कुठेतरी पक्ष धरून किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त ऍक्टिव्ह झालेलं हे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे, ना की एक दोघांच्या याच्यासाठी। त्यांच्यासाठी तर चांगलेच राहील, पण महाराष्ट्रासाठी अशा जे आपण फ्युचर नेते म्हणतोय, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीतील नेते, त्यामध्ये नक्कीच त्यांचं एक नाव आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मला तुम्हाला पाठवता येते, अपलोड करता येते। धन्यवाद।